तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या मूर्तिजापूर येथील रक्षणात 26 जून रोजी गाडगेबाबा यांच्या समाधी स्मारकातून निघालेली श्री संत गाडगेबाबा संदेश पालखी यात्रा श्री तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे 2 दिवस आषाढी यात्रेत मुक्कामी राहून तसेच श्री संत गाडगेबाबा जीवन संदेश व विचारांचा प्रचार व प्रसार करीत विविध यशस्वी उपक्रम राबवित ही पालखी परत कर्मभूमीत दाखल झाली आहे। या दरम्यान अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, सोलापूर अशा जिल्ह्यातील काटेपूर्णा, अकोला, वाशिम, परभणी, परळी, वैजनाथ, अंबेजोगाई, बार्शी इत्यादी ठिकाणच्या मुक्कामात इतर पालख्यातील पारंपरिक हरिपाठ, भजन, कीर्तन, भारुड सादरीकरणाबरोबरच श्री संत गाडगेबाबा यांचे संदेशांचा प्रसार व प्रचार करीत प्रबोधनात्मक वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले। स्वर्गीय वासुदेव बाबा यांच्या नेतृत्वात 67 वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आलेली ही पालखी 20 वर्षांपासून श्री संत गाडगेबाबा यांचे पणतू सतीश सोनोने यांच्या पुढाकारात आणि रमेशराव निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी आयोजित केली जाते। तसेच राजू सोनोने, प्रकाश चौधरी, दिगंबर काळे, रवी पाटील महल्ले, सुखदेव ठाकरे यांच्या व्यवस्थापनात ही पालखी गाडगेबाबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करीत आहे। वृक्षारोपण, पर्यावरण, निसर्ग संवर्धन आणि विविध प्रबोधनात्मक उपक्रमाबरोबरच श्री संत गाडगेबाबा यांच्या 10 सूत्री कलमांच्या व विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम या निमित्ताने केले जाते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।